नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. हे पहा, अतिशय सुंदर, नाजूक, एलिगंट असं डिझाईन आहे हे. सुलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही डिझाईन याप्रमाणे दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही विण 4 ओळींची आहे. ही विण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये. ही विण विणताना फक्त पहिल्या ओळीला व्हेरिएशन आहे. पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. प्रत्येक 3 टाक्यांमध्ये व्हेरिएशन असणार आहे. पहिला टाका जो आहे तो याप्रमाणे उचलायचा आहे, दिसत असेल. याप्रमाणे पहिला टाका उचलायचा, दुसरा टाकाही त्याचप्रमाणे उचलायचा. हे पहा, हे 2 टाके उजव्या सुईवर आले. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, हे टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे. तिसरी स्टेप, हे 2 टाके पुन्हा उजव्या सुईने उचलायचे. चौथी स्टेप, हे 2 टाके पुन्हा याप्रमाणे डाव्या सुईवर घ्यायचे. हे पहा, आणि त्यानंतर 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. हे पहा, टाके काढायचे नाहीत, धागा आत घ्यायचा, म्हणजे ही अटी असणार आहे. पुन्हा 3चा 1 सुलट विणायचा. हे पहा, आणि मग हे 3 टाके काढून टाकायचे. हेच रिपीटेशन विणत जायचं आहे. टाके जे आपण उचलत आहोत त्यामध्ये 4 स्टेप्स असणार आहेत. पहिली स्टेप, याप्रमाणे 2 टाके उचलून घ्यायचे. दुसरी स्टेप, याप्रमाणे डाव्या सुईवर टाके घ्यायचे. तिसरी स्टेप, याप्रमाणे पुन्हा उजव्या सुईवर टाके घ्यायचे. आणि चौथी स्टेप, हेच टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे. त्यानंतर हे 2 टाके आणि त्याच्या पुढचा जो टाका आहे या 3चा 1 पाठीमागून सुलट करायचा, अटी घ्यायची. पुन्हा या 3चा 1 पाठीमागून विणायचा याप्रमाणे, आणि मग टाके काढून टाकायचे. हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे. पहिला टाका याप्रमाणे उचलायचा, दुसरा याप्रमाणे उचलायचा. हे 2 टाके डाव्या सुईवर घ्यायचे. पुन्हा हे टाके उजव्या सुईने याप्रमाणे उचलायचे. शेवटी हे 2 टाके याप्रमाणे पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे. हे 2 टाके आणि पुढचा 1 याप्रमाणे 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा. धागा आत घ्यायचा, पुन्हा या 3चा 1 पाठीमागून सुलट विणायचा आणि टाके काढून टाकायचे. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. जरी 4 वेळा याप्रमाणे टाके बदलायचे असतील किंवा त्याची पोझिशन चेंज करायची असेल तरी विणताना हे खूप सोपं जातं एकदा विणायला सुरुवात केल्यानंतर. जरी 4 वेळा इथे टाक्यांची पोझिशन बदललेली आहे, पण विणताना हे खूप विणायला सोपं जाईल. याप्रमाणे शेवटपर्यंत विणल्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. पुढच्या 3 ओळी या अगदी सोप्या आणि साध्या असणार आहेत.
दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. सगळी ओळ ही उलट विणायची आहे. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. सगळे टाके उलट विणायचे. अटी याप्रमाणे घ्यायची आहे. दुसरी ओळ सगळे टाके उलट विणलेले आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ पण खूप सोपी आहे. सगळे टाके सुलट विणायचे आहेत, पण पाठीमागून सुलट विणायचे. पूर्ण ओळ ही पाठीमागून सगळे टाके सुलट विणायचे आहेत. तिसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ सुद्धा पूर्ण उलट विणायची आहे. अटी याचप्रमाणे घ्यायची आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. या 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. अतिशय सुंदर डिझाईन आहे हे. ही विण खूप नाजूक आणि सुंदर दिसते. ही विण बाळाचे स्वेटर्स, फ्रॉक्ससाठी, जॅकेट्ससाठी, लेडीज स्वेटर्ससाठी, जिथे तुम्हाला डिझायनर किंवा डेलिकेट किंवा नाजूक विणकाम करायचं आहे तिथे ही विण वापरू शकता. स्कार्फ किंवा शालसाठी सुद्धा ही विण सुंदर दिसते. तसेच ही विण क्राफ्टसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.